आणि तिथून पृथ्वीवर आगमन करते. गंगेच्या पवित्र आगमनामुळे पृथ्वीवरचा दुष्काळ दूर होऊन पापाचा संपतो, दुष्टांचं निर्धारण होऊन दुष्टांचं रक्षण होतं. नेत्रसुखद रोषणाई आणि भव्य हस्ते देखावे यांच्या परंपरेला अनुसरून यावर्षी मंडळानं सादर केलेला देखावा श्री शंकरांचे तांडव नृत्य. पुराण काळामध्ये एका भयंकर दुष्काळ, अन्न पाण्या वाचून माणसं, गुरं, ढोरं अर्थात संपूर्ण प्राणी मात्र तडफडत असतात. या भयानक दुष्काळामुळे माणूस आपला संयम सोडतो, जगण्याच्या धडपडीतून अनाचार माजवतो, लुटालूट आणि अत्याचाराची परिसीमा गाठतो. तेव्हा सामान्य जनांना ज्ञान, संस्कार, सद्वर्तन यांची दीक्षा देणारे ऋषी मुनी एकत्र येतात आणि महातपस्वी भगीरथ ऋषींना पृथ्वीवरचं असीम संकट रोखण्याची मनोमन विनंती करतात. भगीरथ ऋषींना हे भयानक संकट कसं दूर होईल याचं ज्ञान होतं. भगीरथ ऋषी पृथ्वीवर माजलेल्या पापाचार, हिराचार आणि दुष्काळाचं परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर महाबलशाली, महापवित्र आणि पतित पावनी गंगा आणण्याचं ठरवतात. उग्र तपश्चर्याला सुरुवात